नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. उद्धव ठाकरेंच्या 3 दिवसीय दिल्ली दौऱ्याची चर्चा भरपूर झाली. इंडिया आघाडीच्या बळकटीकरणासाठी उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय. आपल्या खासदारांनंतर ठाकरेंनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्याही गाठीभेटी घेतल्या. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण राहुल गांधींच्या घरातला इंडिया आघाडीच्या बैठकीतला एक फोटो समोर आला आणि ठाकरेंनी दिल्लीमध्ये जे कमावलं त्या फोटोमुळे गमावलं का याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचं कारण म्हणजे या फोटोमध्ये उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसलेले दिसत आहेत. फोटो पाहून तर जो तो जमेल तिथे बसल्याचं दिसतंय, पण भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मात्र या निमित्ताने उद्धव ठाकरेंवर टीका करायला एक आयता मुद्दा मिळालाय. काँग्रेसने ठाकरेंना जागा दाखवली असा हल्लाबोल त्यांनी सुरू केला. दरम्यान उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी टोले लगावले. पाहूया. आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले. त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे. भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही, दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही. पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं. पण ठीक आहे. तर मला काय याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय, अवमान झालाय, त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही. आणि मग त्यांना त्यांची जागा, काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल. दरम्यान शिंदे आणि फडणवीसांनी केलेल्या या टीकेला आदित्य ठाकरेंनी आता प्रत्युत्तर दिलंय. पाहूया. काही त्यांच्यात असे असतात की कुठेही गेलं तरी धक्काबुक्की करून पुढे बसायचं. काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं, आपल्याला माहित असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता? स्क्रीनच्या समोर जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरण असताना किती कुठच्या रांगेत बसायचं हा आमचा निर्णय. पण तरी देखील पुन्हा एकदा सांगतो, त्यांना झोंबलंय काय, आम्ही कुठे बसलोय ते नाही. त्यांना झोंबलं हेच आहे की त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या ऑफिसमधून चालतं त्याला काल राहुल गांधींनी एक्सपोज केलेलं आहे. तर भाजपच्या मंत्र्यांनी ठाकरेंची कशी खिल्ली उडवली आणि ज्यावर राऊतांनी काय स्पष्टीकरण दिलंय तेही पाहूया. उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे. आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे, दुःख आहे. राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही. की देवेंद्र फडणवीसजींनी उद्धव ठाकरेंना मोठ्या भावाच्या भूमिकेबद्दल बघितलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एखादा निर्णय करायचा असेल तर उद्धवच्या घरी जाऊन करायचे, मातोश्री जाऊन करायचे, मातोश्रीवर चर्चा करायचे. मातोश्रींनी सांगितलं तेच व्हायचं. एखाद्या वेळी आम्ही एखादी गोष्ट बाब सांगितली आणि ती बाजूला सारू, जे उद्धवजी सांगाल ते करायचे, असे देवेंद्रजी मी बघितले आहे. त्यामुळं देवेंद्रजी आणि आम्ही उद्धवजींना हे प्रथम स्थानावरच ठेवलेलं आहे. ते होतेच त्या स्थानावर. उद्धवजींना पुढे बसवलं. उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही. आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, कमल हसन असतील, अमुक असतील. कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा, जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता, जब आप पहले लाइन में बैठो तो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती देखने में, समझने में. तो हम खुद ही उठकर पीछे चले गए. दरम्यान नरेश म्हस्केंनी ठाकरेंवर टीका केली आहे. त्यानंतर संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये जुंपली आहे. पाहूया. अरे त्या मस्केला सांग, दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान. हा, इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना, आमचं बघू क्या. संजय राऊत तर भांडी घासे आहेत हो, हे गांजा राऊत आहेत. पहिले शरद पवार साहेबांच्या घरची भांडी घासायचे, आता राहुल गांधींच्या घरची भांडी घासतायत. त्यांना त्यांनी काय फरक पडतोय? उद्धव ठाकरे यांची अवस्था
पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी संजय राऊत सारख्या मंडळींनी केलेली आहे. उद्धव ठाकरेंवर ही वेळ आलेली आहे. कशी नशिबाने आज थट्टा मांडली, ही वेळ संजय राऊत सारख्या भांडीघाशांमुळे आलेली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या इंडिया आघाडीतल्या या फोटोनंतर शिंदेच्या शिवसेनेचा चांगलाच चेव आलेला आहे. शिंदेच्या शिवसेनेने मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उपरोधिक आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंना माफ करा असं म्हणत स्मृतीस्थळावर त्यांनी प्रार्थना केलेली आहे. उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन केवळ झुकले नाही तर सरपटले अशी टीका शिंदेच्या शिलेदारांनी केली. शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे. त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची. त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय. म्हणजे काय अवस्था झाली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय. आता मुंबईतल्या वरळी